नमस्कार. मी आशुतोष टिळक. माझ्या पॉडकास्टच्या या एका नव्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मुळात याला एक नवीन सिरीज असं नाही म्हणता येणार. मला असं वाटतं या सिरीजची एक छोटीशी सुरुवात, माझ्या पॉडकास्टला ज्या वेळेला सुरुवात झाली, मुळात एक मोठ्या लेवलवर ज्या वेळेला मी याची सुरुवात केली त्याच वेळेला याची सुरुवात झाली होती असं म्हणावं लागेल. कारण 15 ऑगस्ट 1947 आणि बियॉन्ड अशी जी एक छोटीशी सिरीज मी केली होती मागच्या वर्षी, ज्या वेळेला चंद्रशेखर टिळक सर असतील, उदय तारदाळकर सर असतील, मुकेश सोथाने सर असतील. नमस्कार, स्टील झालं तुमचं. आशुतोष टिळक. आणि आजच्या या 15 ऑगस्ट 2023च्या दिवसाला एक फार महत्वाचा इशू, जो आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी काही गोष्टी आठवाव्या, 15 ऑगस्ट 1947 पासून सुरू झालेला हा प्रवास काही महत्वाच्या गोष्टी हायलाइट करतो. 15 ऑगस्ट 1947च्या दिवसाला जर मी अशी आठवण काढली की आपल्या देशाकडे नेमकं काय होतं आणि आज आपल्याकडे काय गोष्टी आपण मिळवल्या आहेत, याचा एक मागोवा घेण्याचा मी प्रयत्न केला. आणि माझ्या या न्यूज चॅनलला काही मान्यवर लोकांच्या, माझं असं लक्षात आलं की मान्यवरांच्या काही इंटरव्ह्यू घ्यायचे, त्यांच्याशी काही गप्पा मारायच्या काही इश्यूजवर. त्याच्यामधलं एक मोठं नाव मला आज लाभलं आहे, उदय तारदाळकर सर. उदय तारदाळकर सरांना अगदी वेलकम. उदय तारदाळकर सर हे त्यांच्या करिअरसाठी एनसीएक्स आणि एनसीडीएक्स सारख्या मोठ्या संस्थांशी त्यांचा संबंध आलेला आहे आणि इतरही अनेक साऱ्या आर्थिक संस्थांमध्ये आहेत. त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना मेंबर ऑफ ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटीवर ते होते, फॅकल्टी VSIT वर ते होते, ते चेअरमन होते लोकमान्य सेवा संघाचे, आजही ते आहेत. त्याच्यानंतर डेझिग्नेटेड डायरेक्टर अँड चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विथ UTI सिक्युरिटीज, डायरेक्टर ऑफ STCI कमिटीज लिमिटेड, हेड ऑफ ऑपरेशन्स विथ टाटा कॅपिटल सिक्युरिटीज लिमिटेड. आणि एका अर्थाने मी असं म्हणू शकीन की आर्थिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये ज्यांनी भारताच्या या सगळ्याची स्थित्यंतर पाहिली, ज्यांनी भारताच्या बाबतीमध्ये अनेक साऱ्या गोष्टी घडताना पाहिल्या, त्यांच्या नोकरीमुळे त्यांना ज्या अनुभवता आल्या, असे वक्ते आज आपल्याला मिळाले आहेत. सर, मी तुमचं स्वागत करतो. आणि माझ्या आर्थिक क्षितिज या पॉडकास्टच्या सिरीज मधला हा पुढचा जो अंक आहे व्हिडिओचा, याच्यामध्ये मला सांगताना भयंकर आनंद होतोय की आपले आजचे जे श्रोते आहेत, आपले आजचे जे पाहुणे आहेत, ते आहेत चंद्रशेखर टिळक सर. चंद्रशेखर टिळक सर यांची ओळख महाराष्ट्राला किंवा मराठीच्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना, वाचकांना करून देण्याची काहीही गरज नाही, कारण सरांची अनेक सारी पुस्तकं आहेत. सर गुंतवणूक पंचायतन या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत, असं मी म्हणलं तरी काही चुकीचं असणार नाही. आणि मी जर असं म्हणलं सर की महाराष्ट्रामध्ये असे अनेक जण असतील जे बजेटच्या दिवशी बजेट ऐकतात आणि म्हणतात मला काही कळलं नाही, चंद्रशेखर टिळकांकडून ऐकू, तरी ते काय चुकीचं असणार नाही. NSDL चे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट सर होते, त्याच्यानंतर सर NPS मध्ये होते आणि NPS मध्ये कंपन्यांचं एका अर्थाने फॉरेन्सिक्सच्या मागे सर होते. इंडिया ग्लायकॉल सारख्या आणि दीपक नायट्राईट सारख्या, मी सरांचा बायो वाचत होतो, त्याच्यामध्ये मला ही दोन सापडली. ते मला म्हणता येईल सरांनी अनेक साऱ्या पेपरांमध्ये त्यांची कात्रणं लेख लिहिलेले आहेत. अनेक वेळा ते बजेटसाठी चॅनल्सवर आले आहेत, त्याच्यामध्ये ABP माझाचा मला एक उल्लेख करावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी बजेटच्या बाबतीमध्ये माझ्या वयापेक्षा ज्यांचा जास्त अनुभव, असं मी कायम म्हणत असतो की चंद्रशेखर टिळक सरांचा बजेटच्या भाषणांच्या बाबतीतला जो अनुभव आहे हा माझ्या वयापेक्षा जास्तीचा आहे. मागचे 32 वर्ष सर बजेटवर भाषण देत आहेत. त्यामुळे 15 या सिरीज मध्ये माझं जे इच्छा होती की भारताने 1947 पासूनचा जो एक मार्ग अवलंबला आहे, किंवा याला अधिक जर मला तुम्ही विचारलं की काय नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय होतं, मी एक पॅरेग्राफ वाचला होता जो माझ्या या सिरीजला अगदी परफेक्टली ऍप्टली डिस्क्राईब करतो की 15 ऑगस्ट 1947 या दिवशी जर आपण असं समजलं की भारत आणि पाकिस्तान हे दोन भाऊ वेगळे झाले आणि वेगळे होताना त्यांनी एक शेवटचा शेकहँड एकमेकांशी करायचं ठरवलं, तर त्यावेळेची परिस्थिती नेमकी काय होती. माझ्या
या सिरीज मध्ये उदय तारदाळकर असतील, चंद्रशेखर टिळक असतील आणि आजचे आपले वक्ते मुकेश चोथानी सर यांचं या निमित्ताने बोलताना मी स्वागत करतो. सर, तुमचा अधिक बायो मी मांडणार आहे. परंतु आपल्या या सिरीजच्या मागचं माझी जी विचारसरणी किंवा व्ह्यू होता तो असा होता की तो लास्ट शेकहँड करताना भारत या भावाच्या चेहऱ्यावर कदाचित खूप काळजी दिसली असती की नेमकं काय. पाकिस्तान या भावाच्या चेहऱ्यावर थोडाफार आनंद होता, थोडीफार गम होता. त्याचं कारण आहे की ज्यावेळेला आपण वेगळे झालो त्यावेळेला जगातला सगळ्यात सुपीक आणि ज्याला म्हणता येईल की शेतीसाठी सर्वोत्तम भागांपैकी त्यावेळेचा एक पाकिस्तानला मिळाला. कडधान्यांची खूप मोठी पिकं त्यांना मिळाली, त्यांना पाण्याखालचं क्षेत्र मिळालं, त्यांना मोठ्या प्रमाणावर श्रीमंत बऱ्यापैकी असलेलं क्षेत्र मिळालं, त्यांना एक छोटा भाग मिळाला राज्य करायला. एक वेंचर किंवा एक नवीन सुरुवात होणारं राज्य म्हणून त्यांना ते करता येणार होतं. भारताच्या नशिबात फारसं काही नव्हतं. दंगे चालू होते मोठ्या प्रमाणावर, हे सगळं चालू होतं. ऍडमिनिस्ट्रेशन काहीच नव्हतं. जेवायला खायला किती द्यावं लागेल, खिशामध्ये नेमकं काय आहे, या सगळ्यावरची काळजी होती. पण आज जर मी बघायला गेलो तर धनधान्यांनी समृद्ध असलेला देश, ज्याच्या खिशामध्ये 600 बिलियन पेक्षा जास्त फॉरेक्स रिझर्व्ह आहे, जगभरामध्ये आपली एक दादा म्हणून ओळख आहे, टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये आपण वेल नोन आहोत. एकेकाळी आपल्या करन्सीवर ब्रिटनचे 6वे जॉर्ज यांचा फोटो होता. त्या दिवसापासून आजचा भारतीय युपीआय जगभरामध्ये ऍक्सेप्ट होण्यापर्यंतची मारलेली मजल, ह्या सगळ्याकडे काय काय घडत गेलं या सगळ्याशी बोलण्यासाठी मी मुकेश चोथानी सरांना आज बोलवलं आहे. मुकेश चोथानी सर हे मागच्या 30-35 वर्ष या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरीच्या बाबतीमध्ये वेल नोन आहेत. उदित इन्व्हेस्टमेंट, वेदिका इन्व्हेस्टमेंट्स, सोथानी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, व्ह्यू ऍडव्हर्टायझिंग, जास्मिन एस्टेट कन्सल्टन्सी आणि MM चोथानी या त्यांच्या HUF मध्ये सर आहेत. त्याच्यानंतर मागच्या 35 वर्ष म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सीचा सरांचा अनुभव आहे. LIC लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये सर ऍडवायझर आहेत मागचे 25 वर्ष. सरांनी अनेक साऱ्या इन्स्टिट्यूशन्स मध्ये, ज्याच्यामध्ये रोटरी आणि लायन्स सारखे येतात, सरांचा अनुभव हा इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरीचा होता. सर तिथे गेस्ट लेक्चर म्हणून गेले आहेत. अनेक साऱ्या डिपार्टमेंटमध्ये सर गेलेले आहेत. सरांनी म्युच्युअल फंडच्या बाबतीमध्ये अनेक साऱ्या गोष्टी लिहिल्या आहेत, ज्या सकाळ, देशदूत, दिव्य मराठी सारख्या याच्यामध्ये विकली आणि डेली पण येत असतात. व्हिजिटिंग पॅनल उद्योगवर्धिनीच्या वर सर होते आहेत आणि सर दूरदर्शन, आकाशवाणी मुंबई, त्याच्यानंतर मी मराठी, ABP माझा आणि इतर बिझनेस न्यूज चॅनलवर सर येत असतात. माझ्या रिसेंटच्या पॉडकास्टमध्ये असं काही मतं व्यक्त झाली की आम्हाला आजपर्यंत फक्त नेहरू गांधी घराण्याचेच विचार ऐकावे लागले. आता कुठे आम्ही दुसऱ्या साईडचे विचारही ऐकतो आहे. माझं स्वतःचं असं मत की ज्या वेळेला आपण एक राष्ट्र म्हणून सुरुवात केली त्यावेळेला आपल्या देशामध्ये बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या. एक काळ असा होता की आपल्याला इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावर गांजलं होतं या देशाला. या देशाची अर्थव्यवस्था खूप वेगळ्या पद्धतीच्या सिच्युएशन मध्ये होती. काही गोष्टी या देशामध्ये अगदी जरूर होत्या, काही गोष्टी होत्या. काय म्हणणं आहे या काळामध्ये भारत कसा बदलला? कारण युपीआयच्या बाबतीमध्ये पण तुम्ही बघितलं, मी शोधत होतो भाषणासाठी, भारताचा स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काही काळामध्ये राजे 6वे जॉर्ज यांचा फोटो नोटेवर काही काळ होता. त्या दिवसांपासून ते आज भारताचा युपीआय जगभर ऍक्सेप्ट होण्याच्या पातळीला पोहोचतो आहे. रुपया जगातलं एक चलन होण्याकडे वाटचाल करते आहे. हे सगळे दिवस आपण पाहिले. इंग्रजांनी काही गोष्टी छळून घेतल्या, पिडून घेतल्या, त्रास देऊन घेतल्या, परंतु त्याच्याही आधीपासून काही गोष्टी होत्या. फॉर एक्झाम्पल, हॉर्निमन सर्कलच्या आसपास लियादियाचे व्यवहार वडा पिंपळाच्या झाडाखालती होत होते. इम्पिरियल बँक ऑफ इंडिया असं नाव धारण करून बसलेली आजची SBI तेव्हा इम्पिरियल बँक ऑफ इंडिया होती, ती होती. इतरही काही छोट्या मोठ्या बँका होत्या. भारत शून्य नव्हता. परंतु मग नेमकं काय, प्रत्येक पंतप्रधानांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये नेमकं काय योगदान दिलं?
भारताच्या नशिबामध्ये इंदिरा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, मनमोहन सिंग असतील, राजीव गांधी असतील आणि अगदी नरेंद्र मोदी असतील, या प्रत्येक पंतप्रधानाने या देशाच्या जडणघडणीमध्ये एक वाटा दिलेला आहे, त्यांचं एक योगदान दिलेलं आहे असं मी म्हणेन. मग हे योगदान नेमकं काय आहे, हे नेमकं काय होतं, कसं होतं, याचा हा घेतलेला एक ट्रेलर. हा ट्रेलर मी पॉडकास्टमध्ये धरत नाहीये, परंतु एका नवीन सिरीजची सुरुवात म्हणून या माझ्या व्हिडिओमध्ये मी अनेक साऱ्या प्रमाणात माझ्या क्लिपिंग्स ऍड करतो आहे. तुम्ही आतापर्यंत बघितले असतील काही, किंवा याच्या पुढच्या भागामध्ये तुम्ही बघणार आहात. सो तुम्हाला मी इथे सोडतो. येणाऱ्या पॉडकास्टच्या भागामध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. सर, 1947 पासून आजपर्यंत ह्या प्रवासाला एक गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायचं म्हणलं, हॉर्निमन सर्कल पासून आपली सुरुवात झाली. वडाच्या झाडाखालती, पिंपळाच्या झाडाखालती लियादियाचे व्यवहार होण्यापासून ते जगातल्या सगळ्यात मोठ्या फास्टेस्ट एक्सचेंज पर्यंत आपण मजल मारलेली आहे. या की सध्या आपण आपल्या देशाचा 77वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. 15 ऑगस्ट 1947 ते 15 ऑगस्ट 2023 या 76-77 वर्षांचा जर विचार करायचा झाला, विशेषतः भारताच्या राष्ट्रीय अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला, तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेण्याजोगी गोष्ट ही अशी आहे, आणि या संपूर्ण चर्चेकडे उत्तर देताना किंवा माझे विचार मांडताना आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे, आणि ती म्हणजे आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपली राजकीय रंगसंगती कोणतीही असू दे, ते असायला काही हरकत नाही. आम्ही दोघंही टिळक आहोत, त्यामुळे आमचा लोकशाहीवरती प्रचंड विश्वास आहे. अगदी खरं. आणि त्यातही मी नेहमी गमतीने म्हणतो तसं माझी जन्मरास मिथून आणि लग्न होऊन 36 वर्ष झाली आहेत, त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत लोकशाहीवर विश्वास ठेवण्यावाचून गत्यंतर नाही. गमतीचा मुद्दा सोडू, पण ही राजकीय रंगसंगती आपण या चर्चे पुरेशी बाजूला ठेवू आणि निखळ अर्थकारणाच्या दृष्टिकोनानं विचार करू. कारण मला कल्पना आहे की लोकशाही राज्यामध्ये अनेकदा राजकारण तुमचं आर्थिक धोरण ठरवतं आणि काही राजकारणांना आर्थिक धोरण पार्श्वभूमी पुरवतं, अशातली ही परिस्थिती आहे. पण हे मुद्दे जरी बाजूला ठेवले तरी एक लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा जागतिक अर्थकारणाच्या परिघात तर सोडाच, पंचक्रोशीतही आपला देश नव्हता. जवळजवळ 150 वर्षाची ब्रिटिश राजवट आणि त्याच्या आधीची मुस्लिम आणि इतर काही राजवट हे पाहू जाता जवळजवळ 250 ते 300 वर्षांच्या पारतंत्र्यानंतर नवस्वतंत्र राष्ट्र जागतिक अर्थकारणामध्ये महत्वाची सत्ता असेल ही शक्यताच नव्हती. ती केवळ आपल्या देशाबद्दल असं नाही, ते दुसऱ्या कोणत्याही देशाबद्दल तेच झालं असतं. आणि या पार्श्वभूमीवरती आज जेव्हा आपण 15 ऑगस्ट 2023चा विचार करतो, तेव्हा पटकन लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की अगदी आपण जागतिक अर्थकारणाचे केंद्रबिंदू जरी झालेले नसलो तरी आपण निदान त्याच्या त्रिज्येच्या आत आहोत, ही गोष्ट नाकारता येणार नाही. अनेकांच्या मते आपला देश किंवा आपली राष्ट्रीय अर्थव्यवस्था ही जागतिक क्रमवारीमध्ये आता 5व्या नंबरवरती आहे, काहींच्या मते ती 4थ्या नंबरवरती आहे. आपण वाद आणि चर्चा न करता निदान पहिल्या 10 मध्ये आहोत असं एक सरसकट विधान करायला काही हरकत नाही. म्हणजे जो पहिल्या 150तही नव्हता तो 10 मध्ये येणं, ह्याला 77 वर्ष लागणं हे एखाद्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या, आणि तेही आपल्या देशाचा भौगोलिक आकार आणि 140 कोटींची जनता ह्याचा विचार करता ती एक नक्कीच अचिव्हमेंट आहे. अर्थातच ही कुठच्या एकट्या दुकट्या राजवटीची आहे अशातला भाग नाही. कारण याचं हे म्हणण्याचं कारण म्हणजे कुठचंही राजकीय संतुलन किंवा राजकीय समीकरण साधायचं नव्हतं. तर मी माझ्या अनेक व्याख्यानांमध्ये, लेखांमध्ये, अर्थानुभूतीसारख्या माझ्या पुस्तकामध्ये म्हटलंय तसं की भारतीय अर्थकारणाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, आणि कदाचित मगाशी मी जेव्हा म्हटलं की आपण राजकीय रंगसंगती बाजूला ठेवू, त्याच्यामध्ये हेही एक महत्वाचं कारण आहे की आपल्या देशात गेल्या 77 वर्षामध्ये जे काही आपण एक अर्थकारण, आर्थिक धोरण म्हणून राबवलं, त्याच्यामध्ये केंद्र सरकारात बदल झाले म्हणून फार मोठे वादळी किंवा वावटळी बदल झाले आहेत असा जरा सुद्धा भाग नाहीये. फार फार तर त्याचे ढोबळमानाने 2 टप्पे करता येतील की साधारणपणे 1947 ते 1990 याच्यामध्येही एका विशिष्ट पद्धतीचं जैसे थे असं सातत्यपूर्ण अर्थकारण आपण केलं.
आणि 1990 ते 2023 पर्यंत वेगवेगळ्या राजकीय रंगसंगतीची सरकारं जरी आली असली तरी आपल्या आर्थिक धोरणांनी कुठेही युटर्न केलेलं नाही.